मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प ते परभणीपर्यंत गेलेल्या 208 किलोमीटर लांबीच्या मुख्य डावा कालवा आणि 1420 किलोमीटरचा लांब असलेल्या शाखा कालवा, उपवितरिका आणि लघुवितरिकांची दुरुस्ती करण्याचा निर्णय लाभक्षेत्रात विकास प्राधिकरणाने घेतला आहे। मराठवाड्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यातील 1,40,000 तर उजव्या कालव्याद्वारे 40,000 असे एकूण 2.25 लाख हेक्टर जमिनीचे सिंचनाचे उद्दिष्ट आहे। छत्रपती संभाजीनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत असलेल्या 208 किलोमीटर लांबीच्या डाव्याची कालव्याची 40 वर्षात विशेष दुरुस्ती करण्यात आली नाही। मुख्य डाव्या कालव्याची लाईनिंग अस्थिरीकरण राहिले नाही। कालव्याच्या अनेक ठिकाणी भगदाडे पडले आहे, गाळ साचला, झुडपे उगवल्याने पाण्याची वहन क्षमता घटली। हा कालवा तयार करण्यात आला तेव्हा 3600 क्युसेल्स होता, मात्र आता 2100 क्युसेल्स या क्षमतेने पाणी वाहत आहे। मुख्य कालव्यासोबत शाखा कालवे, उपवितरिका, लघुवितरिका अशा सर्वच कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली। संकल्पित सिंचन क्षमता ही 80 ते 85 हेक्टर, प्रत्यक्षात होणार सिंचनाची संख्या ही 3600 क्युसेल्स। डाव्या कालव्यातून संकल्पित पाणी वहन क्षमता क्युसेल्स, प्रत्यक्ष होणारे पाणी वहन परिणामी डाव्या कालव्यावरून प्रास्ताविक असलेल्या 1,40,000 हेक्टर सिंचन क्षेत्रातून घटून 80 ते 85,000 हेक्टर इतके कमी झाले। म्हणून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडी प्रकल्पापासून परभणीपर्यंत मुख्य कालवा, शाखा कालवे, उपवितरिका आणि लघुवितरिका नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला। ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।